सर्वप्रथम आपल्या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपल्या कुटुंबाला यश, कीर्ती, आरोग्य, ऐश्वर्य, धन, संपत्ती, सुख, समृद्धी, समाधान सर्व काही प्राप्त हवं, इच्छित फल प्राप्त हवं, लक्ष्मी मातेच्या चरणी करून आजच्या या व्हिडिओचा संकल्प आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना, जे व्यावसायिक आहेत, जे नोकरीला आहेत, विविध क्षेत्रामध्ये आहेत, कोणी शेतकरी आहे, कोणी शिक्षक आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी वकील आहे, कोणी व्यावसायिक आहे, कोणी उद्योजक आहे। बऱ्याच जणांनी मला सांगितलं की आपण हा एखादा व्हिडिओ आमच्यापर्यंत द्यावा किंवा ऑडिओ आमच्यापर्यंत पोहोचवावा। एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। आपल्या काही सूचना असतील याबाबत तर निश्चितपणे स्वागतार्ह आहे। श्री लक्ष्मी पूजनाची एक पौराणिक कथा आहे। मित्रांनो, श्री लक्ष्मी ही ऐश्वर्य, वैभव, समृद्धीची अधिष्ठात्री आहे। ती संपत्ती स्वरूप आहे। श्री लक्ष्मी ही आदिशक्ती आहे। तिचे रूप लक्ष वेधून घेणारे आहे, आकर्षित करणारे आहे आणि निश्चितपणे मनाला आनंद देणारे आहे। म्हणूनच श्री लक्ष्मी मातेचे पूजन केल्यानंतर दैन्य, दारिद्र्य दूर होते, ऐश्वर्य, वैभव, श्रीमंती, सुख, शांती घरात येते, धंदा, व्यवसाय भरभराट होते। यासाठी श्री लक्ष्मी पूजन घरात, दुकानात, पेढीवर, कचेरीत, कारखान्यात, बँकेमध्ये आणि आपण करत असलेल्या व्यवसायाच्या ठिकाणी, घरामध्ये अश्विन कृष्ण पक्ष अमावस्येला दीपावलीच्या रात्री श्री लक्ष्मी पूजन सर्वत्र मोठ्या श्रद्धेने केले जाते आणि श्री लक्ष्मी मातेच्या कृपेनेच मनोवांछित धनसंपदा प्राप्त होते, घरात लक्ष्मी अखंड नांदते असे शास्त्र पुराणामध्ये सांगितलेले आहे। श्री लक्ष्मी ही विष्णूची पत्नी आहे। जे श्री विष्णूची भक्ती करतात त्यांनाही श्री लक्ष्मीची परम कृपा प्राप्त होते। श्री लक्ष्मीची भक्ती तपश्चर्या करून इंद्राने सारी सुखे मिळवली। भगवान श्रीकृष्णाला हात जोडून नम्रतेने धर्मराजा म्हणाला, हे भगवान, आपण कृपाळू आहात, भक्तवत्सल आहात, आमचे पाठीराखे आहात। आपण आम्हाला असा एखादा उपाय सांगा की त्यामुळे आमचे गेलेले राज्य परत मिळेल व राजलक्ष्मी पुनश्च प्राप्त होईल। यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजा, जेव्हा दैत्याचे राज्य होते, बळीराजा राज्य करीत होता, तेव्हा त्याच्या राज्यात सारी प्रजा संतुष्ट होती, सुखी होती। बळीराजा माझा प्रिय भक्त होता। त्याने 100 अश्वमेघ यज्ञ करण्याचा संकल्प केला होता। 99 यज्ञही राजाने पूर्ण केले। एक यज्ञ करावायचा तेवढा बाकी राहिला होता। 100व्या यज्ञाची तो तयारी करू लागला। तेव्हा इंद्राला आपले सिंहासन जाते की काय असे भय वाटू लागले, कारण 100 अश्वमेध यज्ञ करणारा इंद्रासनाचा अधिकारी होतो आणि म्हणूनच इंद्राला या संकल्पाची चिंता वाटू लागली। रुद्रादी देवतांना बरोबर घेऊन इंद्र श्री विष्णूच्या भेटीसाठी गेला आणि तेव्हा त्याने सर्व वर्तमान सांगितले। श्री विष्णूने त्याला आश्वासन दिले, हे इंद्रा, तू निर्धास्त राहा, मी याबाबत योग्य तेच करेन। बळीराजाने 100व्या यज्ञाला प्रारंभ केला। श्री विष्णूने वामन अवतार घेतला। तो बळीराजाच्या राज्यात गेला। त्याने बळीराजाकडे 3 चरणे पृथ्वीदान मागितले, 3 चरणे भूदान मागितले। बळीराजाने ते देण्याचे मान्य केले। दानाचा संकल्प हाती घेऊन श्री विष्णूने 1 चरण पृथ्वी व्यापली। दानाचा संकल्प हाती घेऊन श्री विष्णूने 1 चरण पृथ्वी व्यापली, 1 चरण पृथ्वी व्यापली व दुसऱ्या चरणाने अंतरिक्ष आणि तिसरा चरण कुठे ठेवू असे त्याने बळीराजाला विचारले। यावर तो म्हणाला, देवा, ठेव आता माझ्या मस्तकावर। वामनाने 3रे चरण बळीराजाच्या मस्तकावर ठेवले तेव्हा अवघे त्रिभुवन दुमदुमले। त्याच क्षणी बळीराजा गुडघे टेकून भूमीवर बसला आणि वामनाने आपला 1 पाय त्याच्या मस्तकावर ठेवला। अशा रीतीने ते दोघेही अलगद भूमीवरून पाताळ लोकात जाऊन पोहोचले। तेव्हा बळीराजाला वामनाच्या जागी श्री विष्णूचे दर्शन घडले। बळीराजाने वंदन केले। श्री विष्णूने बळीराजाला पाताळाचे राज्य दिले व वर मागून घेण्यास सांगितले। बळीराजा म्हणाला, अश्विन कृष्ण पक्ष, त्रयोदशी, चतुर्दशी व अमावस्या या 3 दिवशी पृथ्वीवर माझे राज्य असावे। या 3 दिवसात जनतेने दीपदान, दीपावली व दीपपूजा करून दीपोत्सव साजरा करावा। श्री लक्ष्मीचे पूजन करावे। श्री लक्ष्मी बाहेर पडून तेथे येऊन राहावी। यावर श्री विष्णू म्हणाले, हा वर मी तुला देतो आहे। या 3ही दिवशी पृथ्वीवर श्री लक्ष्मीचे पूजन, दीपावली साजरी करणाऱ्याच्या घरात लक्ष्मी ही निवास करेल। तेव्हापासून दीपावलीचा सण साजरा होऊ लागला आणि सर्वजण श्री लक्ष्मी मातेचे पूजन करू लागले। श्रीकृष्ण धर्मराजाला म्हणाले, तुम्ही दीपावलीला श्री लक्ष्मी पूजन करा, म्हणजे तुमचे केलेले राज्य तुम्हाला परत मिळेल। श्री लक्ष्मी तुमच्या राज्यात येईल। दिवाळीला सण येताच धर्मराजाने श्री लक्ष्मी पूजन केले। पांडवांना श्री लक्ष्मी प्रसन्न झाली।
दिवाळीचा सण येताच धर्मराजाने श्री लक्ष्मी पूजन केले. पांडवांना श्री लक्ष्मी प्रसन्न झाली. त्यांना राज्य परत मिळाले. श्री लक्ष्मी त्यांच्या राज्यात स्थिर राहिली. आणि म्हणूनच सायंकाळच्या वेळेला दिवे लावताना घरातील स्त्री म्हणजे लक्ष्मी रूपात असते. दिवाळीच्या दिवशी आणि प्रत्येक सणाला आपल्या घरातील स्त्रीने रडू नये, किरकिर, भांडणे, आरडाओरड करू नये असे शास्त्रात सांगितले आहे. तेव्हा पुनश्च एकदा आपणा सर्वांना दीपावलीच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा. हॅपी दीपावली. भेटूया पुढच्या भागामध्ये. पूजन कसे करावे, त्याचे आयोजन, नियोजन, मंत्र, आरती सर्व काही झकास म्युझिक म्हणून सबस्क्राईब करा. झकास म्युझिक ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी झकास म्युझिक हर पल आपके साथ.